मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण दिवसभर खूप धावपळ करतो, खूप काम करतो, पण दिवसाचा शेवट आपण कसा करतो? सकाळी उठल्यानंतरचे पहिले क्षण जितके महत्त्वाचे असतात, तितकेच रात्री झोपण्यापूर्वीचे शेवटचे क्षणही महत्त्वाचे असतात. कारण दिवसाचा शेवट जसा असेल तसाच पुढचा दिवस सुरू होतो. आज मी तुम्हाला काही अशा छोट्या पण अत्यंत प्रभावी गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही झोपण्याआधी केल्या तर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल. आज आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहीत आहे का? तो म्हणजे आपला मोबाईल फोन. आपल्याला झोपायचं असतं, पण हातात मोबाईल येतो आणि मग एक व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ, चॅट्स, नोटिफिकेशन्स आणि बघता बघता रात्रीचे 12, 1, 2 वाजतात. ही सवय तुमची झोप उडवते आणि तुमचं आयुष्यही. म्हणून पहिली गोष्ट, झोपायच्या किमान 30 मिनिट आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप बाजूला ठेवा. तुम्हाला खरंच झोपेची गोडी अनुभवायची असेल, मन शांत करायचं असेल तर हे पाऊल आवश्यक आहे. दिवसभर शरीराने आपल्यासाठी किती काम केलं असतं, चाललं, धावलं, उभं राहिलं, मेहनत केली. झोपण्याआधी त्याला थोडा आराम द्या. अगदी 5 मिनिटं हलके स्ट्रेचिंग करा. पाय, मान, खांदे, पाठ हे भाग रिलॅक्स करा. थोडे योगासन करा, ताडासन, शवासन, बालासन. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंचा थकवा कमी होतो आणि झोप पटकन लागते. आपण दिवसभरात खूप काही मिळवत असतो, पण त्याकडे लक्षच जात नाही. आपण फक्त काय मिळालं नाही याचं दुःख करत राहतो. पण रात्री झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. उदा, आज कुणीतरी मदत केली. आज मी छान जेवलो. आज मला थोडं यश मिळालं. ही छोटी प्रॅक्टिस तुमचं मन नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे घेऊन जाते. आणि लक्षात ठेवा, आभारी मन असलेला माणूस आयुष्यात नेहमी आनंदी राहतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्मपरीक्षण. झोपायच्या आधी स्वतःला 3 प्रश्न विचारा. 1. आज मी काय चांगलं केलं? 2. कुठे मी चुकलो? 3. उद्या मी काय सुधारू शकतो? हे प्रश्न तुम्हाला स्वतःला अधिक चांगलं बनवायला मदत करतात. प्रत्येक दिवस हा आपल्याला शिकवणारा गुरु आहे. जो माणूस रोज स्वतःची तपासणी करतो, त्याला आयुष्यात कोणी थांबवू शकत नाही. आपण अनेकदा सकाळी उठून गोंधळलेले असतो. आज काय करायचं? त्यासाठी झोपण्याआधी उद्याची 3 महत्त्वाची काम लिहून ठेवा. हे लिहिणं म्हणजे उद्याच्या दिवसाला दिशा देणं. असं केल्याने सकाळी गोंधळ न होता तुम्ही थेट कामाला लागू शकता. यामुळे वेळ वाचतो, कामात सातत्य येतं आणि आत्मविश्वास वाढतो. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ध्यान आणि सकारात्मक विचार. झोपण्याआधी फक्त 5 ते 7 मिनिट डोळे मिटून बसा. गंभीर श्वास घ्या, हळूवार सोडा, मन रिकाम करा, चिंता विसरा. यानंतर स्वतःला काही सकारात्मक संकल्प सांगा. मी सक्षम आहे, माझं जीवन सुंदर आहे, उद्या माझ्यासाठी नवी संधी घेऊन येणार आहे. हे वाक्य तुमच्या अवचेतन मनात साठतात आणि अवचेतन मनात साठलेले विचार तुमचं भविष्य घडवतात. आता शेवटची गोष्ट, योग्य झोपेची तयारी. रात्री झोपण्याआधी जड अन्न खाऊ नका. खोली अंधारी, थोडी थंडसर आणि शांत ठेवा. मोबाईल बेडवर घेऊन जाऊ नका. शक्य असेल तर थोडं चांगलं पुस्तक वाचा, प्रेरणादायी, आध्यात्मिक किंवा तुमचं आवडतं. असं केल्याने मन हळूवार शांत होतं आणि झोप आपोआप येते. तर मित्रांनो, आपण काय शिकलो? रात्री झोपण्याआधी जर आपण मोबाईल बाजूला ठेवला, शरीराला आराम दिला, कृतज्ञता व्यक्त केली, आत्मपरीक्षण केलं, उद्याची योजना आखली, ध्यान आणि सकारात्मक विचार केले आणि योग्य झोपेची तयारी केली, तर आपलं आयुष्य खरंच बदलू शकतं. लहान गोष्टी सतत केल्या तर मोठा बदल होतो. रात्री झोपण्याआधीचे 30 मिनिटं हीच तुमच्या आयुष्याची खरी गुंतवणूक आहे.
लक्षात ठेवा, तुम्ही दिवसाचा शेवट कसा करता त्यावरच तुमचं भविष्य ठरतं. मग आजपासूनच सुरुवात करा आणि तुमचं आयुष्य नव्याने घडवा.